मराठी, ते धडक ते धडक। सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनल आता आम्ही आष्टा, इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत। त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी जागीच ठार झालाय। इस्लामपूर सांगली रस्त्यावरील आंबेडकर नाका परिसरात हा भीषण अपघात झालाय। शंकर पांडुरंग वळसे असं या मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। या प्रकरणी खासगी बस चालक महावीर भूपाल कडप्पा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इस्लामपूर येथे खासगी बसच्या धडकेत शेतकरी जागीच ठार झाला आहे। उरण परिसरातील शेतकरी शंकर पांडुरंग वळसे वय 72 हे या अपघातात ठार झाले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शंकर पांडुरंग वळसे हे आपल्या सायकलवरून सांगली रस्त्यावरील शेतात निघाले होते। यावेळी आंबेडकर नाका परिसरात ते मुख्य महामार्गावरून शेताकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या खासगी बसची आणि सायकलची भीषण धडक झाली। या धडकेत वळसे हे सिमेंटच्या रस्त्यावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। गेल्या 15 दिवसात नव्याने झालेल्या सिमेंटच्या चौपदरी रस्त्यावरील अपघातातील हा दुसरा बळी ठरला आहे। याबाबत मृत वळसे यांचा पुतण्या राहुल शिवाजी वळसे याने पोलिसात फिर्याद दिली असून खासगी बस चालक महावीर भूपाल कडप्पा वय 47 राहणार कडप्पामळा यशवंत कॉलनी जवळ कबनूर तालुका हातकणंगले याच्या विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग अधिक तपास करीत आहेत। जिओ मराठी, ते धडक ते धडक।